हॅलो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सर्व? मस्त ना, मजेत ना? मी पण खूप छान मस्त मजेत. तुम्हाला सर्वांचं स्वागत करते मी आपल्या नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तर मी चाललेली आहे घरात, म्हणजे कामातून आलेली आहे. सॅटर्डेचा प्रोग्राम आहे आपला कुर्ला बँड्रा कॉम्प्लेक्सला, कुर्ला बँड्रा कॉम्प्लेक्स. सो बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्सला आहे प्रोग्राम आपला. सो NSCचा प्रोग्राम आहे, तो अटेंड करायचा आहे. तर मी निघाली आहे आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत तिकडे कुर्ल्यामध्ये. ट्रेनमधून निघाले, कारण की मला एवढा प्रवास करत असताना ना 3-4 अशा घटना घडल्या, कारण की मला व्हिडिओ शूट करताच आला नाही. अर्धा तास झाला तरी मी ट्रेनसाठी थांबले होते मी त्या ठिकाणी. आणि चालत्या ट्रेनमध्ये ती बाई बिचारी, मुलगा का कोणतरी चाललं होतं, तर त्यांना हे करण्यासाठी ते चालली होती आणि खूप मोठा प्रसंग ओढवला असता तिच्यावरती. पण नशीब तिचं चांगलं की एका माणसाने तिला धरले आणि थांबवली, म्हणे जाऊ दे, ते पुढे गेल्यानंतर उतरतील किंवा कोण ना कोणतरी मदत करेल त्यांना. तर ते झाल्यानंतर दुसरा सीन की मला ईस्टला जायचं होतं. ईस्ट आणि वेस्टमध्ये खरंच खूप कन्फ्यूज असते मी. तर एका मुलीला विचारलं मी, तर ती म्हणते मलाच नाही माहिती ॲक्च्युली कुठून जायचं आहे ते. आणि मला माहिती होतं की बाहेर गेल्यानंतर तिथे हे होईल म्हणून. मग त्यानंतर आम्ही निघालो, मग बसचा प्रवास केला आणि ऑटो पकडलेली आहे आणि ऑटोमधून चालली आहे. आणि माझ्यासाठी पण हा एरिया खूप नवीनच आहे, कारण की कुर्ला आणि ते डेपो, कारण की युनिव्हर्सिटीला मी कॉलेजला असताना तेवढा प्रवास करत होते फक्त एक्झामसाठी. आणि त्यानंतर हा एरिया इतका मोठा आहे ना, इतका छान, इतका मस्त ना, की तुम्ही विचार नाही करू शकता की मुंबई अशा ठिकाणी इतक्या मोठ्या मोठ्या अशा IT लेवलच्या कंपन्या आहेत. आणि धीरूभाई अंबानी यांच्या मिसेसच्या नावावरती पण असं मोठं असं प्लॅन आहे. ते ह्या साईडलाच तुम्हाला दिसेल बरं ते, कारण की खूप मोठं आणि इतक्या गाड्या, त्याच्याबरोबर एवढं ट्रॅफिक आहे ना मुंबईचं. सो फायनली मी आता पोहोचले इकडे आणि ते 5 मिनिटाच्या अंतरावरती ते हे होतं. आणि ते पोहोचल्यानंतर मी आतमध्ये गेलेले होते. NSCचा प्रोग्राम हा सुरुवात झालेली आहे त्या कार्यक्रमाला. आणि जी मुलगी दिसते ही अंध मुलगी आहे, पण ती गाणं गाते. प्रोग्राम चालू व्हायचा आणि एक गणेशाचं वंदन झाल्याशिवाय आपण कोणत्याही प्रोग्रामला सुरुवात करत नाही. आणि जसं तुमचा कार्यक्रम चालू करा आणि मी तेवढ्यातच पोचले. तर माझी मैत्रीण सुजाता आणि दीपक सर आणि लता मॅम इकडे तिघंजणं पण वाट बघत होते. आणि मी गेल्यानंतरच हा कार्यक्रम सुरुवात झाली होती. तिथे तुम्हाला माझी झलक दाखवते. आणि ज्यांनी ऑर्गनाईज केल्या होत्या त्या रचना मॅम देखील इथे आहेत. आणि मी जस्ट एक क्लिक केलेला आहे व्हिडिओ. सो आम्ही इथे बसलेलो आहोत आणि त्यानंतर प्रोग्रामला सुरुवात झालेली होती. तर विको टर्मरिक क्रीम, तर त्या ह्याचे ते मालक आहेत विको टर्मरिकचे. तर ज्यांची क्रीम त्यांनी हे केलेली आहे ते, आणि ज्यांनी हा कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता वुमन इम्पॅक्ट म्हणून. सो खूप छान असं हा कार्यक्रमाला माझी उपस्थिती लागली. मला खरंच मी खूप भाग्य मानते. स्टॉक एक्सचेंजला हा म्हणजे प्रोग्राम होता. खूप सुंदर अशा रीतीने हा कार्यक्रम करण्यात आला होता. वुमनची इतकी तारीफ, इतके छान पद्धतीने. त्यानंतर इथे ना दीप प्रज्वलन केलेलं आहे ज्या हस्ते, आणि कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तर इकडे बघू शकता रचना मॅडमचा आज वाढदिवससुद्धा होता. तर तो पुढे तो क्षण येणारच आहे, किंवा मे बी हा नंतरच्या ह्याच्यामध्ये येईल तो व्हिडिओच्या माध्यमातून, कारण की हा व्हिडिओ खूप मोठा झाला असता म्हणून मी थोडं शॉर्टमध्ये असे 2 भाग केलेले आहेत. सो NSCचं हे पूर्ण असं ऑडिटोरियम आहे आणि खूप छान पद्धतीने असं हे ऑर्गनाईज केलेलं आहे, की जिथे उद्योजकांना, म्हणजे जे कोणी बिझनेसमॅन आहेत त्यांना हे करण्यासाठी इथे संधी अवेलेबल, म्हणजे ज्यांनी स्वतःच्या पायावरती, हिमतीवरती तो प्रवाह चालू केलेला आहे, त्यांचा सन्मान करण्यासाठी त्या महिलांना हा कार्यक्रम इथे ऑर्गनाईज केलेला आहे आपल्या रचना मॅमने. सो खूप सुंदर. आणि हे ऑर्गनायझेशन करणारे जे फोटो आहे जिथे लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर कार्यक्रमाला आता सुरुवात होणारच आहे. तुम्ही बघू शकता की कशा रीतीने आणि कसा हा कार्यक्रम ऑर्गनाईज हे केलेला आहे. तर महानस ते बसलेले आहेत, प्रत्येकाचं मान हा झालेला आहे. आणि अँकरिंग वाल्या ज्या मॅम आहेत त्या पण खूप छान पद्धतीने अँकरिंग करत होत्या. इथे सर्वात प्रथम जे आलेले पाहुणे आहेत त्यातले पण ह्यांना 12 लेडीज ते नियुक्त केलेल्या आहेत, ज्यांचा सन्मान, ज्यांचा
हे आदर इथे आपण करत आहोत. तर त्या कार्यक्रमाला माझी उपस्थिती देखील लागली. मी जाऊ की नको जाऊ ह्याच्यामध्येच होते, पण नंतर विचार केला की नाही, आलेली संधी आपण नाकारायची नाही, तर आपण गेलं पाहिजे. आणि खूप मोठा असा प्रमाणामध्ये इथे खूप हे चालतात, म्हणजे मीटिंग्स होतात, बिझनेस रिलेटेड सगळ्या गोष्टी होतात. तुम्हाला समजावून सांगितलंच असतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे किंवा कशा पद्धतीने तुम्ही इकडे लोन वगैरे काही जी काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ते शेअर करू शकता. हे लोखंडे सर आहेत आणि त्यांचा देखील सन्मान केलेला आहे. विको टर्मरिकचे प्रोडक्टसुद्धा त्यांना दिलेले आहेत. खूप छान अशा पद्धतीने हा कार्यक्रम इथे हाताळला गेलेला आहे आणि सर्वांचा मान सन्मान इथे बसलेल्यांपैकी सर्वांचा करण्यात आलेला होता. आणि तुम्ही इथे बघू शकता ज्या मॅम मला घ्यायला आल्या होत्या. ॲक्च्युली मी रजिस्ट्रेशनच केलं नव्हतं. त्या रजिस्ट्रेशनची एक लिंक होती, तर रजिस्ट्रेशन करण्यासाठी मी ते क्लिक केलं, बट तेव्हा ना ती लिंक ना खूप बिझी होती म्हणजे ती हे होत नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं मी नंतर करेन, तर नंतरला माझ्या आयुष्यामध्ये ना अंतरच लागतं. त्याच्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना मी ना झटपट आणि पटपट करण्याच्या मागे असते, कारण की मला आज आणि आत्ता लगेच ह्याच्यावरती विश्वास आहे. उद्या बघे नंतर ह्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये नाही आहे. त्याच्यामुळे मी म्हणतात ना, एकदा गेली संधी हातातून निघून ना किती गेली तरी मनामध्ये एक गुरुर होती. जर ती गोष्ट मी केली नाही तर मला ॲडमिशन मिळतंय की नाही किंवा आतमध्ये एंट्री मिळते की नाही. तर सेम ॲज इट इज, कारण की एवढं तिथं पहारा होता ना, तिथे पोलीस वगैरे पण होते आणि जेव्हा पण ती एंट्री होईल नावाची ना तिथे टिक केली जात होती आणि आधार कार्ड तिथे कंपल्सरी होते दाखवण्यासाठी. मी आधार कार्ड तर घेऊन गेले होते, बट आतमध्ये गेल्यानंतर तिथं मला थांबावं लागलं, कारण की त्यांनी आतमध्ये अजिबात सोडलेलं. त्यानंतर बाहेर एक सरांना उभं केलं होतं की ज्यांची एंट्री झालेली नसेल, रजिस्ट्रेशन झालेलं नसेल, तर त्यांना म्हणतात ना मेल ID वरनं त्यांच्या ह्याच्यावरनं ते सर्व हे करण्यासाठी उभे होते. तर ते सर देवासारखे तिथे उभे होते. मी जस्ट तिथे रीच झाली, पोहोचले आणि तेवढ्या सरांनी विचारलं काय झालं, काही प्रॉब्लेम. तर म्हणलं अशाला असं आहे, मला आतमध्ये एंट्री घ्यायची आहे. मग त्यांनी मला मदत केली आणि कार्यक्रम सुरुवात होण्याच्या आधीच मी बिफोर दॅट पोहोचले होते आणि मला इतकं छान पद्धतीने हा कार्यक्रमाचं नियोजन पाहायला मिळालं होतं, इतक्या जवळतेने. आणि ह्या ऋतुजा मॅम आहेत, म्हणजे ॲक्ट्रेस आहेत, त्यांना देखील सन्मान चिन्ह देऊन विको टर्मरिक याचं हे देऊन सगळ्या गोष्टींनी त्यांना सन्मानित केलं जात होतं. म्हणजे असे 12 महिला आहेत ज्या उद्योजिका, म्हणजे उद्योग करत आहेत, बिझनेस करत आहेत. त्यांचा हा सन्मान इथे तुम्हाला सर्वांना पाहण्यासाठी मिळणार आहे. पहिल्या सर्वांचे ना म्हणजे रिवॉर्ड्स दिले होते आणि नंतर मग तुम्हाला पुढच्या याच्यामध्ये पाहायला मिळणार की एक्झॅक्टली काय आणि कशा रीतीने हा कार्यक्रम होणार आहे. तर चला तर बघूया आपण झलक. आणि सगळ्यात महत्त्वाचं छान सन्मान करण्यात आला होता. आणि ह्या मॅडम ज्या आहेत ना, या झारखंडमधल्या आहेत, छोट्याशा अशा ग्रामीण विभागामधून आहेत, ज्यांनी 1.5 लाख महिलांना म्हणजे रोजगार निर्मिती करून दिलेली आहे. आणि अशा खेड्यापाड्यातून ह्यांचा सन्मान करण्यासाठी जोशी सरांनी यांना निमंत्रित केलं होतं, आमंत्रण दिलं होतं. आणि ह्या ज्या आहेत त्या स्पाय वुमेन म्हणून काम करत आहेत, की म्हणजे भरपूर अशा कार्यक्रमाला उपस्थिती ज्यांनी दर्शवली होती, त्या कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या पदावरती छान अशा रीतीने काम करत होत्या, स्वतःला डेव्हलप करत होत्या आणि त्याचबरोबर बाकीच्या लोकांना देखील रोजगार निर्मिती करून देत होत्या अशा. आणि ह्या कोकण कट्टा यामधून आहेत, म्हणजे अन्न कोकणातलं कसं हे करता येईल त्या पद्धतीने देण्याचा हा भाव होता आणि प्रभाव होता. त्यांना देखील इथे सन्मानित केलेलं, म्हणजे मी सांगितलं ना, प्रत्येकाला सन्मानित करण्यात आलं होतं. पहिला त्यांचा सन्मान हा छान असा याच्यावरती डिस्प्लेवरती दिसत असेल की त्या काय कार्यरत करत होत्या किंवा काय म्हणून. तर ह्या डॉक्टरांची मुलगी इथे आलेली आहे, उपस्थित झालेली आहे. ज्या डॉक्टर इथे म्हणजे येऊ शकल्या नाही आहेत, कारण की त्यांचं कार्य खूप मोठं आहे, पण वय जास्त असल्या कारणाने त्यांना इकडे जास्त वेळ म्हणजे येता नाही आलं. आणि त्याच्यामुळे त्यानंतर यांचा रिवॉर्डच्या नंतर प्रोग्रामचं फोटोज वगैरे काढले डिस्प्लेवरती. तर ह्या 12 महिला इथे उपस्थित होत्या आणि यांच्या समवेत मी देखील गेले होते. तर माझ्याबरोबर आहे सुजाता, अशा आम्ही तिघी आणि सर होते आपल्याबरोबर. सो इतका सन्मान वाटत होता ना, की असं वाटत होतं यार आपलं नाव तिथपर्यंत कधी येणार आहे आणि केव्हा आपल्याला देखील हा सन्मान मिळणार आहे. तर ही आहे सुजाता, माझी बेस्ट.